मंडळी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना करू या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती एका नवीन फायनान्स व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो, बजाज फायनान्स एक कार्ड येतं आणि त्या कार्डद्वारे आपण काय करतो, एखादी ऑफर एखादा प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी करतो, त्यासाठी आपण ऑफर करत असतो आणि त्यासाठी अनेक मित्रांचे जे मेसेज आले की नेमकं त्यासाठी आपण अर्ज कशा पद्धतीने करू शकतो या संदर्भात आम्हाला माहिती द्या। त्यामुळे हे त्यांच्या आग्रह खातीर हे आपला व्हिडिओ आहे। तर यासाठी बजाज कार्डचा अर्ज कसा करायचा, म्हणजे ऑनलाईन अप्लाय कसे करू शकता त्याची काही माहिती या संदर्भात आपण देऊ। आपण बजाज कार्डचे विद्यमान ग्राहक असाल तर तुम्ही ग्राहक पोर्टलवर म्हणजे अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊन लॉग इन करू शकता आणि कार्डसाठी अप्लाय करू शकता। स्टेप 1 आहे। स्टेप 2 तुम्ही काय करू शकता, तुम्ही बजाजच्या क्रोमा, विजय सेल्स इत्यादी भागीदार मधून उत्पादन खरेदी करताना कार्डसाठी सुद्धा अर्ज करू शकता आणि केवायसी पडताळणी करण्यासाठी। आता केवायसी सुद्धा करावी लागते आणि केवायसी पडताळणी तुम्हाला करायच नसेल, अधिकृत वेबसाईट ला जाऊन अप्लाय करू शकता। तर आणि आता मित्रांनो, केवायसी करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे, आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुम्ही त्या दुकानदाराच्या प्रतिनिधीशी सुद्धा संपर्क साधून हे तुम्ही पूर्ण करू शकता। ई केवायसी असेल किंवा अप्लाय करणं सुद्धा पूर्ण करू शकता। म्हणजे 3 स्टेप मध्ये तुम्ही सोप्या आपण घर बसल्या सुद्धा अप्लाय करू शकता आणि पहिली स्टेप जी आहे ती सोपी आहे, आपण घर बसल्या अप्लाय करा। तर दुसरं म्हणजे तुम्ही तुमचे कार्ड बजाज जे कार्डचं ॲप सुद्धा येते, म्हणजे बजाज फायनान्सचं एक ॲप आहे, त्या ॲप मधून सुद्धा तुम्ही तुमची परिपूर्ण माहिती देऊन कार्ड काढू शकता किंवा अधिकृत वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता। तर बजाज फायनान्सचं कार्ड काढण्यासाठी आपण हे स्टेप जे आहे ते फॉलो करू शकता आणि आपल्याला काही समजत नसेल तर YouTube वरती सर्च करून सुद्धा पाहू शकता। आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्हाला जर याचं पोर्टलवर लॉग इन करून कार्डसाठी अप्लाय तुम्ही करू शकता इझिली। धन्यवाद।